आज मोठ्या लेकीनं एक छोटीशी इच्छा व्यक्त केली. म्हटली, आई मला आज ना राजमा राईस खायचा आहे. मग काय रात्री झोपतानाच इथं राजमा भिजत घातला होता. मस्त सकाळी उठल्या उठल्या तिनं मागावं आणि मी न करावं असं तर होणारच नाही. कुकरमध्ये ना एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि रात्रभर भिजत घातलेला राजमा त्याच्यामध्ये टाकला आणि अगदी थोडंसं मीठ टाकून राजमा शिजण्यासाठी ठेवला होता. म्हटलं आता 2-3 शिट्ट्या होईपर्यंत वेळ तर जाणार आहे. राजमा शिजण्यासाठी ना बराच वेळ जातो. म्हणजे कधी कधी कुकरप्रमाणे 4 शिट्ट्या 5 शिट्ट्या घ्याव्या लागतात. म्हटलं आता 5-10 मिनिटं काय करण्यापेक्षा ऊन वाढण्या अगोदर आपल्या परसबागेतील सगळ्या झाडांना पाणी देऊन घेऊया. मस्त सगळ्या झाडांना पाणी द्यायला लागले. बघते तर काय आपल्या केसरी रंगाच्या जास्वंदीला ना खूप सुंदर असं फुल आलं होतं, एकदम डार्क रंगाचं. त्यानंतर आता म्हटलं देवपूजा झाली, चला मस्त असं देवपूजेसाठी घरात जाताना फुलं पण घेऊन जावीत, कारण देवपूजा करून झाली होती. मात्र फुलं काही देवांसाठी नेली नव्हती. आणि इथं बघा समोर शितीची वेणी म्हणजेच केळी कर्दळचं फुल सुद्धा किती सुंदर उमलले आता ते. आणि ब्लॅक रोजला सुद्धा इतकं भारी फुल आलं होतं. आणि हे फुल बघा उन्हाने सगळं करपून गेलं होतं. म्हणूनच मी सकाळी उठल्या उठल्या किंवा संध्याकाळी झाडांना पाणी देते, जेणेकरून त्यांच्या मुळांना शॉक वगैरे बसणार नाही. परसबागेतील जी काही फुलं होती ना ती देवासाठी म्हणजे मस्त अशी तोडून घेतली. आणि इथं आपल्या लाल जास्वंदाला तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर फुलं आलीत ना की मी शब्दात सांगू शकत नाही. आणि पालक तर मस्त असा बघा, त्या दिवशी पण पालक पनीर काढल्यानंतर मी दाखवला होता. आता फिरून परत तितकाच हा पालक फुटलेला आहे. घरात आले, राजमा शिजला होता, लोखंडी कढई घेतली. लोखंडी कढईत तुम्ही एकदा राजमा करून बघा, मस्त होतो. पोहे खाण्याचे 5-6 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरं, मोहरी टाकून घेतली. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर बारीक कट केलेले 1 टमाटर, थोडीशी कोथिंबीर, 7-8 कढीपत्त्याची पानं हे सगळं टाकून घेतलं. सुक्या मसाल्यांमध्ये जिरेपूड, धनेपूड, थोडीशी कच्च्या गरम मसाल्याची पूड, थोडीशी हळद आणि थोडंसं साठवणीचं काळं तिखट आणि चिमूटभर हिंग हे सगळं घेतलं होतं. 1 मिनिटासाठी ते सगळं तेलात छान परतून घेतलं. आणि हा शिजलेला राजमा जो आहे ना तो थोडंसं शिजून राहिलेला पाण्यासहित या कढईत टाकून घेतला. आणि थोडंसं आणखीन याच्यामध्ये कोमट पाणी सुद्धा टाकून घेणार आहे. आणि हो, माझ्याकडून एक गोष्ट सांगायची विसरली. जे काही मी नेहमी वाटण बनवते ना, कांदा टमाटर भाजून म्हणजे त्याच्यामध्ये खसखस या गोष्टी ते वाटण सुद्धा टाकलं होतं आणि 5 मिनिटं शिजवून घेतला. आज बनवलेला राजमा तर माझ्या लेकीला खूपच आवडला. मात्र दुपारी माझं डोकं थोडंसं जड आलं होतं. म्हटलं चला थोडासा मसाज करून घेऊया. हा ना मी अगोदरचा स्कॅल्प मसाजर मागवला आहे. डोक्याला अगदी हाताने मसाज केल्यासारखा अनुभव येतो. यामध्ये ना 4 रोटेटिंग मसाज हेड्स आहेत, जे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरून स्कॅल्पला डीप मसाज देतात. त्यामुळे डोक्यातील ब्लड सर्क्युलेशन सुधारायला मदत होते आणि खूप रिलॅक्स वाटतं. त्यामध्ये स्पीड सेटिंग्स आहेत 3, लो, हाय आणि पल्सिंग. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे स्पीड बदलू शकता. हा कॉर्डलेस आहे, रिचार्जेबल आहे, म्हणजे कुठेही सहज वापरता येतो. यासोबत मॅग्नेटिक चार्जिंग केबल दिल्यामुळं सहज चार्जिंग करता येतो. याचे सिलिकॉन मसाज हेड्स खूप सॉफ्ट आहेत, त्यामुळं केस ओढले जात नाहीत आणि सहज साफही करता येतात. हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IPX7 वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे ड्राय स्कॅल्पवर किंवा ऑइल मसाज करतानाही वापरता येतं. सगळ्यात महत्त्वाचं, या स्कॅल्प मसाजरमुळे रिलॅक्सेशन मिळतं, डोक्यातील रक्तप्रवाह सुधारायला मदत होते, ऑइल आणि डर्ट साफ होण्यास मदत होते. कॉर्डलेस असल्यामुळे ट्रॅव्हलमध्ये वापरायला सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप हलका आणि पोर्टेबल आहे. त्यामुळे सहजरित्या आपण छोट्यातल्या छोट्या पर्समध्ये सुद्धा टाकून ह्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. तर हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. डोकं दुखत असेल, मान दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही डोक्याचा मानेचा सुद्धा यानं मस्त मसाज करून घेऊ शकता. त्यानंतर मात्र मसाज केला खूप फ्रेश वाटायला लागलं. म्हटलं चला थोडीशी घरातली साफसफाई करून घेऊया. तसंही काही ताईंच्या मला कमेंट येत होत्या, तुझा हा मनी प्लांट आहे ना एवढा दाट कसं काय दिसतो. तर मला त्यांना सांगायचं होतं, हा मनी प्लांट आहे ना, एका मनी प्लांटची मोठी वेल कट करून घेतली होती आणि त्या वेलेचे ना पान जिथं असतं, जिथून मुळा निघतात ना तिथून छोटे कट करून त्याची रोपं तयार केली होती. आणि त्या सगळ्या रोपांचा बंच मिळून ना एका कुंडीत लावलाय. त्यामुळे या कुंडीतला जो मनी प्लांट आहे ना तो खूप सुंदर आणि दाट दिसतो. हवं तर मी एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना ते कशी रोपं मनी प्लांटची भरपूर तयार करायची ना ती सुद्धा दाखवते. अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. खरं तर माझ्या घरातल्या हॉलचं मेन अट्रॅक्शन काय असेल तर ही सायकल आहे बरं का. तुम्हाला ही सेम सायकल हवी असेल ना तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही नक्की मागवा. तुमच्या घराचा ना लुक बदलेल. तुम्ही रूममध्ये ठेवू शकता, हॉलमध्ये ठेवू शकता. मग ते सायकलवरती पण ना झाडून काढताना वगैरे धूळ पडते
त्यामुळे तीही मस्त अशी धूळ पुसून घेतली. आणि हा मनी प्लांट आहे ना जवळजवळ लावून मला 6-7 महिने झालेत. आणि एक चूक माझ्याकडून काय झालती, तर ह्याच्या कुंडीच्या बुडाला ना मोठमोठे होल आहेत. तर मी नेहमी कुंडीतली रोपं लावताना खाली थोडंसं कापडाचा तुकडा टाकते, तो टाकला नव्हता. त्यामुळे या मनी प्लांटला पाणी घातलं ना की माती वाहून जात होती, वाहून जाऊन ना माती कमी झाली होती. म्हटलं चला याचं आज रिपोर्टिंग सुद्धा करूया, म्हणून तिथलं सगळं क्लीन केलं आणि ह्या मनी प्लांटला रिपोर्टिंगला घेऊन आले. त्याची जी जुनी माती होती ना ती सगळी काढून घेतली. नवीन शेणखत, कोकोपीट घातलेली माती इथं तयार करून ठेवली होती, ती माती त्याच्यामध्ये टाकली आणि हा मनी प्लांट त्याच्यामध्ये ठेवून परत साईडनं नवीन माती भरून घेतली. अशा पद्धतीनं ना जर कुंडीत तुम्ही झाडं लावत असाल तर अधूनमधून ना रिपोर्टिंग करा. बघा तुमच्या झाडांची किती छान वाढ होते. म्हणजे बघा तीच माती राहिली ना त्यातलं सगळी जीवनसत्व संपून जातात आणि आपल्याला पाहिजे तशी ना त्या झाडाची वाढ होत नाही. मग आपण म्हणतो आपण लावलेली झाडं का वाढत नाहीत, तर प्रत्येक झाडाला रिपोर्टिंगची गरज असते. मस्त पाणी वगैरे घातलं, बाहेरच त्याला आंघोळ घातली आणि इथं आणून सायकलमध्ये ठेवला. इतका सुंदर दिसत होता ना स्वच्छ आंघोळ घातल्यानंतर हा मनी प्लांट. त्यानंतर इथं ना आपलं छोटंसं हे कुंडीतलं समोरचं झाड आहे ना त्याची पण कधी कधी सुकलेली पानं असतात ती काढून घेतली. आता वेळ झाली होती जेवणाची. मस्त एक चपाती आणि राजमा घेतला होता. त्याचबरोबर आपल्या कैरीच्या झाडाची एक कैरी पडली होती, त्याचा मस्त कैरी तडका बनवला होता आणि ककडी. आजचं साधं सोपं जेवण असं होतं. आणि लेक समोर बसली होती शूट घेताना, ती म्हणत होती तू खाऊन बघ, खूप मस्त झालाय राजमा. 1-1.5 महिन्यातून बनवला होता आणि तिला खूप आवडतो. आता जेवण वगैरे करून झालं की त्यानंतर म्हटलं आज हेड मसाज घेतल्यामुळं खूपच छान रिलॅक्स वाटतंय, तर थोडीशी आणखीन साफसफाई करूया. मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत काही माझे ब्लाऊज कलेक्शन दाखवलं होतं काठपदरचं वगैरे आणि थोडंसं डिझायनरचं. त्यावेळेस ना खूप ब्लाऊज माझे इकडे तिकडे झाले होते. नेहमी कसं असतं काठपदरचा सेक्शन वेगळा असतो, नेटच्या ब्लाऊजचा सेक्शन वेगळा असतो, तर तसं नव्हतं, सगळे विस्कटले होते. म्हटलं आहे वेळ आणि फ्रेश पण वाटतंय, तर चला म्हटलं हे पण आवरून घेऊया. म्हणून सगळे काठपदर साडीचे ब्लाऊज आहेत ना ते एका साईडला ठेवले. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की तुझं नेटच्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखव, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन. आणि व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल ना तर प्लीज लाईक करा. आणि आत्ता मी जी साडी घातली आहे ना इतकी सुंदर सॉफ्ट आणि लाईट कलर पेस्टल कलरमध्ये साडी आहे ना, आणि अंगावर ना घातल्यासारखी सुद्धा म्हणजे नेसल्यासारखी बरं का वाटत नाहीये. तुम्हाला जर ही साडी हवी असेल ना तर त्याची सुद्धा लिंक मी देते. खूप मस्त साडी आहे आणि लाईट कलर असल्यामुळं ना एकदम ऑफिशियल लुक येतोय ह्या साडीमुळे. उन्हाळ्यात ना अशा साड्या वापरण्यासाठी खूप छान असतात. आणि बऱ्याच वेळेस बोलता बोलता असं होतं की घातल्यानंतर परत ताईंच्या कमेंट येतात, अगं साडी घालत नसतात नेसत असतात. तर समजून घ्या, व्हॉइस ओव्हर करताना बोलत बोलत आपले नेहमीचे शब्द तोंडात येतात. आणि तुम्ही खरंच सगळे एवढे समजून घेता, माझं काही चुकलं असेल तर एवढं प्रेमाने सांगता, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची कृतज्ञ आहे. आणि आता इथं ब्लाऊज तर सगळे माझे आवरून झाले तुमच्याशी बोलत बोलत. मात्र पाडव्याला इथं आहोंनी दोन्ही लेकींना म्हटले होते की एक छान छान ड्रेस घ्या, तर त्या म्हटल्या नको पप्पा आम्ही असे टी-शर्ट आणि पॅन्टच घेतो डेलीच्या. तर त्या घेतल्या होत्या. आणि हा टी-शर्ट लावताना मी लेकीला म्हणत होते हा तर मला बसतोय, आणि ती एवढी हसत होती ना बघून माझ्याकडे. आमची थोडी अशी माया लेकींची नेहमी चष्टा मस्करी चालली होती. हे मोठ्या लेकीचे 3 टी-शर्ट आहेत. तर मुलींना कशा असेच कपडे आवडतात आणि सगळे कपडे त्यांच्या अंग भरून असतात, असे कुठले छोटे वगैरे नसतात. आणि छोट्या लेकीचे पण टी-शर्ट घेतलेत, पण ते दाखवण्यात बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.